हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण 3 सर्वत्र तोची गेला याचा पहिला भाग ऐकूया. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहला अंगेची तो. ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायातील 102वी ओवी. स्वामीजी आपल्या सर्व शिष्यगणांच्या आणि भक्तगणांच्या वतीनं आपल्या चरणांशी एक विनम्र प्रार्थना आहे. आपल्या सान्निध्यात 5-7 वर्ष राहून ज्यांनी सर्वस्वी आपलाच ध्यास घेतलेला आहे, आपणच ज्यांना जीवन सर्वस्व वाटता, अशा व्यक्तींना जर काही काळ आपल्यापासून दूर जाण्याचा प्रसंग आला तर त्यांच्या अंतःकरणात काय कालवाकालव होत असेल याचं वर्णन शब्दात करता येणार नाही. पण त्यांच्या अंतःकरणात सुप्रतिष्ठित असलेले आपण मात्र त्यांची स्थिती निश्चित जाणू शकता. अशा वेळी त्या जगावेगळ्या मासोळीला काहीसा दिलासा मिळेल, त्यांचं सांत्वन करेल आणि त्यांच्या पुढील व्यावहारिक आणि पारमार्थिक जीवनात मार्गदर्शक ठरेल असं परमामृत प्राशन करायला मिळावं असं सर्वांना वाटतं. तेव्हा त्यासाठी स्वामी म्हणतात, तुम्हा मंडळींची आर्तता माझ्या लक्षात आली. ही गोष्ट खरी आहे की ज्यानं आपलं सर्वस्व इथं वाहिलेलं आहे, जो स्वामींचं कार्य, स्वामींची शिकवण, स्वामींचा बोध, स्वामींचं वागणं, व्यवहार, स्वभाव या सर्व गोष्टींशी एकरूप झालेला आहे, त्याला साहजिकच इथून दूर जाताना क्लेश हे होणारच. पण जर एखाद्याला बोध झाला असेल तर त्याला इतकं वाईट वाटण्याचं कारण नाही. थोडंफार वाईट वाटेल हे खरं आहे, पण विशेष नाही. कारण स्वामीजींपासून आपण लांब जातो असं वाटण्यामध्ये स्वामी सर्वत्र नाहीत असा अबोध दडलेला आहे. स्वामीजी सर्वत्र आहेतच असा बोध असेल तर मग त्याला आपण कुठे लांब जातो असं वाटणार नाही. आकाशाला जसं जाणं येणं नाही, तसं व्यापक गुरुतत्वाला लांब जाणं जवळ येणं असं वस्तुतः नाही. जिथे कुठे तुम्ही जाल तिथं स्वामी आहेतच असा बोध दृढ असावा. पण तेवढा बोध राहत नसेल तर काय, हा प्रश्न आहे. मनाची व्याकुळता ही अत्यंत चमत्कारिक आहे. मन हे बोधावर क्षणभर येतं, पण बोधातून पुन्हा खाली येतं. ते असं सारखं खालीवर येरझारा घालत असतं. मन बोधातून खाली आलं की आपण देहधारी होतो. देह मन बुद्धी यांच्या अंकित होतो. त्यामुळे क्लेश होणं स्वाभाविक आहे. अशा वेळेला नामस्मरण, ध्यान करावं. ध्यान आणि नामस्मरण या स्वामींना अत्यंत आवडत्या गोष्टी आहेत. आपण जिथं जाऊ तिथं 4 सत्प्रवृत्त मंडळी मिळवून त्यांच्या संगतीत राहावं. सद्ग्रंथांचं वाचन करावं. आपल्या कुटुंबीय मंडळींची सेवा करावी आणि हे सर्व स्वामींना अभिप्रेत आहे अशा सर्व गोष्टी करण्यात आपला वेळ घालवावा. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाचे पूजने, प्रदक्षिणा तुळसीच्या. युक्त आहार विहार, नेम इंद्रियांसी सार. नसावी बासर, निद्रा बहु भाषण. या पद्धतीनं राहण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू स्वामी आपल्यामध्येच आहेत, आपल्या आजूबाजूला वावरत आहेत असं वाटेल. तुकोबा जसं म्हणतात, मी पाऊल टाकलं की पुढे देव आहे, मागे देव आहे, सर्व ठिकाणीच तो आहे असा प्रत्यय येतो. तसं स्वामी सगळ्या ठिकाणी आहेत असं आपल्याही प्रत्ययाला येईल. दुसरी गोष्ट, संतांची एक शक्ती असते. त्या शक्तीनं दूर गेलेल्या व्यक्तीला वारंवार असा प्रत्यय येतो की ते संत, सद्गुरू आपल्याबरोबरच तर आहेत, आपली सर्व कामं न सांगता करत आहेत. जी कामं अत्यंत अवघड वाटत होती ती अत्यंत सोपी होऊन गेलेली आहेत. सर्व संतांच्या चरित्रावरून असं दिसतं की त्यांचा एखादा शिष्य, भक्त परिस्थितीनुसार त्यांच्यापासून दूर जाणार असेल तर ते संत त्याला सांगत असत की अरे मी तिथं तुझ्याबरोबर आहेच. हे काही त्याला समाधान देण्यासाठी त्यांचं सांगणं नसतं, तर खरंच ते तिथं असतात आणि याचा प्रत्ययही अनेकांना येतो.
एखाद्यावर कठीण प्रसंग आला आणि त्यानं त्या संतांना कळवळून हाक मारली तर ते धावतात. त्या संकटापासून हर प्रयत्नानं त्याचं रक्षण करतात. अशी अनेक उदाहरणं संतचरित्रात आपल्याला सापडतील. आज इथेच थांबूया. यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्शिष्यात जागवीत. हरि ओम तत्सत.